देशात कर्नाटक राज्याने 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्यात आली आहे। ते देशातील पहिले राज्य बनले आहे। याआधी जगात ऑस्ट्रेलियाने लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्यात आली आहे। आपले शेजारील राज्य कर्नाटक, जेथे टेक्नॉलॉजी हब बंगळुरू मानले जाते, त्या राज्याने 16 वर्षाखालील कमी वयांच्या मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली आहे। राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले आहे की असा निर्णय घेणारे ते भारताचे पहिले मुख्यमंत्री बनले आहेत। ते म्हणाले की मुलांवरील मोबाईलचा वाढता वापर आणि त्याचा दुष्परिणाम रोखण्यासाठी 16 वर्षाखालील कमी वयांच्या मुलांवर सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्यात आली आहे। राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा हा निर्णय घेतला आहे। सरकारचे म्हणणे आहे की लहान मुलांमध्ये मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर खूप वाढला आहे, त्यामुळे त्यांच्या अभ्यासावर, मानसिक आरोग्यावर आणि वागणुकीवर परिणाम होत आहे। म्हणूनच 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। पण येथे सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो की खरंच ही मुलं बंदी काटेकोरपणे पाळतील का त्यावर काही उपाय काढतील? कारण आजकालची मुलं टेक्नॉलॉजीमध्ये खूप पुढे आहेत मित्रांनो। वय लपून अकाउंट तयार करणे, दुसऱ्याच्या मोबाईलवरून सोशल मीडिया वापरणे आणि नवीन ॲप्स वापरणे, हे सगळे ते मार्ग काढू शकतात। म्हणूनच फक्त बंदी घालणे पुरेसे आहे का की पालकांची जबाबदारी आणि योग्य मार्गदर्शनही तितकंच महत्त्वाचं आहे। खरं पाहिलं तर सोशल मीडिया पूर्णपणे वाईट नाही, पण त्याचा अतिवापर हा नक्कीच धोकादायक ठरू शकतो। म्हणूनच मुलांना पूर्णपणे बंदी घालण्यापेक्षा त्यावर योग्य वापर शिकवणे, वेळेचे नियोजन ठरवणे आणि पालकांनीही देखरेख ठेवणे हेही तितकंच महत्त्वाचं आहे। तुमच्या मते हा निर्णय योग्य आहे का? 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी खरोखर लागू होईल का? तुमचं मत कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।